नमस्कार मैत्रिणींनो. सध्या उन्हाळा सुरू आहे आणि आपल्याला काहीतरी थंड हवंच असतंय आणि त्यात जर घरच्या घरी ते मिळालं ना तर काय जबरदस्त आयडिया आहे. आज आपण बनवतो आहे काजू शेक आणि तोही घरच्या घरी, अगदी मार्केट स्टाईल, म्हणजे बाहेरच्या गाड्यावरती जसा मिळतो तसा. खूप छान रेसिपी आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मी इथं सजावटीसाठी त्याच्यामध्ये थोडेसे काजू आणि वरून रूअफजा घातलेला आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथं साधारण 1 वाटी काजू घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 हिरवी वेलची टाकून घेते आहे आणि इथं मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तुम्ही त्या कॉर्नफ्लॉवरऐवजी कस्टर्ड पावडर वापरली तरी चालेल, पण त्याची टेस्ट वेगळी येते. आणि त्याच्यामध्ये 2 चमचे साखरसुद्धा घातलेली आहे आणि आपण सर्व मिक्सर जारमधून बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत. आणि अशा प्रकारचं प्रीमिक्स जर तुम्ही करून ठेवलं तर महिनाभर छान टिकतं आणि तुम्हाला कधी पण हे करून म्हणजे घ्यायला येतं. तर याच्यामध्ये आता दूध अर्धा लिटर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 4 चमचे ही प्रीमिक्स घातलेलं आहे. आणि दूध सध्या थंडच आहे, मी गॅसवरती वगैरे ठेवलेलं नाही आहे. आणि अशा प्रकारे याला आपण मिक्स करून घेऊया. थंड असताना छान असं मिक्स करून घेऊया. आणि आता गॅसवरती ठेवलेलं आहे. याला साधारण 5 मिनटं उकळी येईपर्यंत छान असं हे प्रीमिक्स घालून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान होतं हे. आणि आता याला एक उकळी येऊ देऊया. आणि आता तुम्ही साधारण 10 मिनटं शिजवल्यानंतर याचा दाटसरपणा बघून घ्या. तर आता याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आणखीन थोडंसं दाटसर होतं हे. आणि आता तुम्ही बघू शकताय, साधारण मी 1 तासभर असंच वरती ठेवून रूम टेम्परेचरला थंड करून घेतलेलं आहे.